अजय मनामध्ये प्रचंड भावनांचा कल्लोळ घेऊन रात्र तशी रोजच्यासारखीच गेली. शरीर थकत होतं आणि मनातल्या विचारांनी मन पण थकत होतं. अचानक पहाटे साधारण 4:30ला कुठेतरी आसपास फटाक्यांची आतषबाजी, त्याच्याने जाग आली. फटाफट गर्दी होण्याच्या आधी आवरण्याची सवय. आपले 2 मित्र, माझी चाहूल लागली, मी जागा होतोय हे समजल्यावर त्यांची पण हालचाल. मोठ्या प्रेमाने त्या दोघांच्या नजरा माझ्याकडं. त्यांनाही एव्हाना सवय झाली होती. माझं सकाळी काय रुटीन असतं, पहाटे पहाटे मी कसा लवकर आवरतो, तयार झाल्यावर त्यांना कसा इशारा देतो. त्यांनाही ही सवय होऊन गेली होती. पण फटाक्याची आतषबाजी का? तसा त्याचा आता कुठल्याही सणांशी संबंध नाही राहिला होता. अजय विचारात पडला आणि सहज त्यांनी तारीख वार लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. जवळ मोबाईल नाही, कॅलेंडर नाही, कुणाशीही काहीही संपर्क नाही, जास्त कुणाशी बोलणं नाही, असं एकांतात आयुष्य चाललेलं. त्यामुळं कुठला सण आणि कुठला वार. आणि तसं पाहिलं ना तर सगळे जेव्हा पाश तुटतात ना तेव्हा कॅलेंडरचं काहीच महत्त्व राहत नाही. दिवस उजाडतो आणि दिवस मावळतो. इतकाच मतलब या सूर्याच्या उगवण्याशी आणि मावळण्याशी. दिवसा उजेड आणि रात्री अंधार या गोष्टींशी त्याचा इतकाच संबंध. अंधार रात्रीचा हा खायला उठतो, दिवस कसा तरी गर्दीकडे इकडे तिकडे बघण्यात एकांतात जातो. अशा अवस्थेत आयुष्य कधी काढावं लागेल असं अजयला स्वप्नात वाटलं नव्हतं. तो आवरून तयार झाला. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या मित्रांना इशारा केला. नेहमीच्याच कॅन्टीनला, नेहमीचंच रुटीन. नेहमीचं म्हणजे खूप महिने, खूप वर्ष नाही झाली अजयला या मित्रांची सोबत मिळून. अवघे 4 दिवस. आज कदाचित 5वा दिवस. कॅन्टीनवर गेल्यावर समजलं त्याला की आज वसुबारसचा दिवस आहे. 2-3 दिवस तो विचार करत होता की आपल्या मित्रांना हाक काय मारायची. अचानक त्याच्या मनात 2च शब्द आले, राजा आणि बाजा. वाह, क्या बात आहे. चला मित्रांनो, आज तुमचं बारसं केलं मी. वसुबारस, दीपावलीचा पहिला दिवस. तसं दीपावली भारत देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जाते. सर्वांचाच हा लाडका सण. राजा आणि बाजा असं त्यांना मी कानात सांगितलं. कसं कळतं काही माहीत नाही. गोष्टी अनाकलनीय आहेत. माझ्याच जवळ त्यांनी का येऊन बसावं? माझं प्रेम त्यांना का जाणवावं? हे सगळे प्रश्न. जास्त नाही विचार करायचा या गूढ गोष्टींचा. पण त्यांनी साथ दिली अजयला हे नक्की. त्याच्या मनात सतत हेच विचार की माझं आणि यांचं नातं काय. असा विचार अजयच्या मनात अनेक वेळा आला. या सगळ्या विचारांमध्येच त्यांनी त्यांचं नामकरण केलं. राजा. राजा म्हणलं की राजाच यायचा. बाजा. बाजाला हाक मारले की बाजा शेपूट हलवायचा. मस्तपैकी छान नजरेतनं हसायचा. नेहमीप्रमाणे त्याने पाव घेतले आणि त्या दोघांनाही भरवले. परिस्थितीच अजयची अशी आहे की पाव आणि बिस्किट याच्या पुढं त्याची मजल जाऊ शकत नव्हती. शेवटी माणसाला अंथरूण बघून पाय पसरावे लागतात. पण अजयचं एक मला कौतुक वाटतं. अजय खचून गेला नाही आहे. आशावादी आहे, ऑप्टिमिस्टिक. कारण अजय स्वतः स्टेजवरून सांगायचा, माणसाच्या मनातला आशावाद एकदा संपला की मग तो नैराश्याच्या दरीत कधी पडतो हे त्याचं त्यालाही कळत नाही. हे स्टेजवरनं सांगितलेली वाक्य त्याच्याच अंतर्मनात घुमत असतात. त्यांना खाऊ पिऊ घालून अजय सहज निघाला. चला म्हणला, दिवाळीचा पहिला दिवस आहे. आपल्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ.
सवयच लागून गेली होती त्या निखिलकडे जाण्याची आणि तसंही आता 4 दिवस वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्याशी थोडी चर्चा करू आणि काही दुसरा ऑप्शन असेल, त्याची कुठे ओळख असेल, त्या ठिकाणी जाऊन विचारून येऊ असा इरादा केला आणि 1 कप चहा घेऊन तो निघाला. निखिलच्या त्या ठेल्यावर पोचेपर्यंत बरोबर तो येऊन त्याची साफसफाई होऊन त्याचं सगळं चालू होणं अशी वेळ त्यांनी गाठली होती. 9:30-10चा सुमार. निखिल आलेला होता. त्याची आवराआवरी चाललेली होती. सगळी काही भांडी तो व्यवस्थित लावत होता. प्लेट्स व्यवस्थित लावल्या त्याने आणि लगेच काही गिऱ्हाईक सुरू होत नाही म्हणून आम्ही दोघं गप्पा मारत बसलो. तेवढ्यात निखिलनी मला हात मिळवला, मिठी मारली. मी हॅपी दिवाळी म्हणायच्या आत त्याने मला दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं असं म्हणून मिठी मारली. डोळे त्याचे पाणावलेले होते. त्याने मला ठेल्याकडे बोलावलं. साहबजी इधर आइये. बसायला त्याने एक स्टूल दिलं. त्याच्याकडं स्टूलची अशी चवड लावलेली असायची. नंतर त्याने हळूच त्याच्या पिशवीत हात घातला आणि त्याने एक पार्सल बाहेर काढलं. चक्क एक शर्ट आणि एक पॅन्ट असं त्याने माझ्यासाठी दिवाळीची भेट म्हणून कालचा बिझनेस संपल्यानंतर त्याने घरात जाताना हे सगळं परचेस केलं होतं आणि त्याच्या बायकोला सांगून निघाला होता. आज मैं अपने नए दोस्त को सिर्फ हाथ मिला के गले लगा के हैप्पी दिवाली नहीं कहूँगा. मेरा ये फ़र्ज़ बनता है. गए 4-5 दिनों से वो एक ही ड्रेस पे मेरे ठेले तक चला आता है. मुझे मिलता है, मुझसे बातचीत करता है, उसे अच्छा लगता है, मुझे भी अच्छा लगता है. मुझे भी ऐसे महसूस नहीं होता कि आजकल की ये पहचान है मेरी. त्यांनी तो ड्रेस अजयच्या हवाली केला. अजयच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा. सुजयनंतर इतक्या प्रेमाने त्याला असं कुणीतरी अंगावरचे कपडे प्रेझेंट करणारा, खूप प्रेमाने त्याच्यासाठी आणणारा, त्याचं माप काय आहे काय नाही याचा अंदाज फक्त नजरेतनं घेणारा. आणि त्याने विनंती केली, साहब जी कोई कस्टमर नहीं है तब तक थोड़ा ये पहन के देखो. अगर कुछ गलत माप निकला तो मैंने बात की है उनसे. कुछ गलत निकला तो मैं उन साहब जी को साथ में लेके आऊँगा, मुझे बदल के देना. उन लोगों के साथ मैंने ऐसा एग्रीमेंट ही किया है और फिर परचेस किया है. त्याच्या आग्रहाखातर अजयने तो ड्रेस घालून बघितला. अक्षरशः अजय जरी स्वतः आणायला गेला असला तरी त्याला असे कपडे मिळाले नसते. इतके व्यवस्थित अजयलासुद्धा बरं वाटलं. 5-6 दिवस एकच ड्रेस वापरणं अजयच्या आयुष्यात कधीही घडलं नव्हतं. त्याने तो नवीन ड्रेस खूप आनंदाने परिधान केला आणि पुन्हा एकदा अजयने त्या निखिलला मिठी मारली. थँक्स अ लॉट माय डिअर ब्रदर एवढंच अजयच्या मुखातनं बाहेर पडलं. निखिलने पुन्हा एकदा त्याला हातात घेतला आणि कितीही रोखली तरी निखिलच्या डोळ्यातनं सुद्धा 2 अश्रू टपकले. निखिल इतकंच म्हणला, किसी ने इतने प्यार से गले लगाकर ज़िंदगी में पहली बार मुझे भाई का दर्जा दिया है, भाई करके पुकारा है. साहब जी आज से मैं आपको दादा बोलूँगा क्योंकि मैं आपका छोटा भाई हूँ. आज से मैं आपको साहब जी नहीं बोलूँगा, दादा. निखिलनी वसुबारसच्या दिवशी माझं नामकरण केलं. आमच्या नात्यांना काहीतरी त्याने अर्थ दिला आणि त्यांनी मला दादा म्हणून हाक मारली. आज येताना मी माझ्या 2 मित्रांचं बारसं करून आलो होतो, राजा आणि बाजा. हा आनंदाचा क्षण, हा नवीन ड्रेस गेल्या गेल्या मी त्यांनाच दाखवणार. तसंही आता माझं असं आपलं असं कोण आहे? कोणीच नाही. तिथं जायचं म्हणजे फक्त राजा आणि बाजाच्या सोबत 4 क्षण सगळं विसरायला होतं आणि त्यांनाही माझ्या सहवासातनं आनंद मिळतो. त्यांच्याही पोटाची पूजा, दिवसभर ते काय खातात काय नाही माहीत नाही. शेवटी स्ट्रीट डॉग्स, त्यांचं काय भवितव्य असतं हो? फक्त त्यांना दगड मारणारे आणि हाड करणारे अशा लोकांमधनंच त्यांना चोरून छिपून जिथं काही पडलेलं असेल त्यातून काही खायला मिळालं तर खायचं, तशीच त्यांची अवस्था.
आणि दिवाळीचा वसुबारसचा दिवस. सणांचं महत्त्व माझ्याकडं नसलं तरी गोडधोड खाण्याची आईवडील असतानाची ती सवय, ती दिवाळी, अशा दिवाळीच्या काही मौलिक क्षणांचा माझ्या मनामध्ये साठा नक्की आहे. त्या क्षणांनाच आठवत आजचा हा वसुबारसचा दिवस, निखिलकडून या ड्रेसचं प्रेझेंट घेता घेता माझ्या मनात अनंत विचार, कि कुछ काम बन जाना चाहिए, इस निखिल के लिए कुछ करना है ज़िंदगी में. अजयची मानसिकता ही लक्षात घेण्यासारखी आहे. अजयचं सेल्फ मोटिवेटिंग वागणं, स्वतःला सतत प्रेरणा देत राहणं, स्वतःच्या जीवनात आलेल्या वादळांमुळं खचून न जाता कसं जगता येतं हे सांगणं, स्वतःच लोकांना सांगितलेली काही स्टेजवरची वाक्य अजयच्या मनात रुंजी घालू लागली. परवाह कर उसकी जो तेरी परवाह करता है, जिंदगी में कभी तन्हा न रहना, जिंदगी में कभी तन्हा न रहना, देख ये जिंदगी तो धूप छाँव का खेल है, तन्हाइयों से ऊपर उठकर, तन्हाइयों से ऊपर उठकर बस दिलो जान से कदर उसकी कर जो तेरी कदर करता है, समा जा उसकी रूह में जो जान से भी ज़्यादा तुझसे वफा करता है, तुझसे प्यार करता है. निखिल याच पठडीत बसणारा एक व्यक्ती मला वाटला. माझ्या मनाच्या जवळ पोचलेला तो एक व्यक्ती, माझी संकट मी न सांगता जाणून वागणारा तो एक माझ्या सुजयसारखाच, माझ्या गेलेल्या भावासारखाच मला एक नवीन भाऊ मिळाला. त्याने दादा म्हणून हाक मारणं, तशी तर मला दादा म्हणून घेण्याची सवय नाही, कारण घरात सगळ्यात धाकटा मीच. दादा म्हणण्यात आयुष्य घालवलेल्या माणसाला कुणीतरी दादा म्हणतं, हे थोडं सुखावतं ना. तसंच अजयचं झालं. त्याची दादा दादा हाक मारणं आणि 2-2.5 तास त्याच्याशी गप्पा मारणं, त्याने दिलखुलासपणे माझी संपत्ती बघणं. दोन्ही अल्बम आजच त्यांनी निवांतपणे पाहिले आणि पुन्हा, दादा तुसी ग्रेट हो, असं तो म्हणाला आणि त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू. त्या अल्बम पाहिल्यानंतर, आईवडिलांचे फोटो पाहिल्यानंतर, भावांचे फोटो पाहिल्यानंतर, स्टेजवरच्या त्या अजयच्या काही छबी पाहिल्यानंतर निखिलच्या तोंडात एकच आलं, दादा तुसी बहुत ग्रेट हो. आणि मग, दादा बस तू, मी घरनं थर्मासमध्ये मस्त कॉफी आणली आज. तिच्या आग्रहाखातर ती म्हणाली, रोज़ाना उनको क्या भेड़ खिलाते हो, पानीपुरी खिलाते हो, आज घर की कॉफ़ी लेके जाओ और एक अच्छा सा बिस्किट का पूड़ा ले लो. दादा आज मैंने गुड डे का पूड़ा परचेस किया आते आते, चलो दोनों मिलके मस्त 2 कप कॉफ़ी पिएंगे और बिस्किट खाएंगे, हैप्पी दिवाली करेंगे एक दूजे को, और आशा करता हूँ 5वां दिन आपके होटल के मालिक आएंगे. पाड़वा, मेरी बीवी जो है वो महाराष्ट्र की है, विदर्भ, इसीलिए मुझे आपके थोड़े रीति रिवाज भी मालूम है. ऐसा कुछ कह के निखिल कॉफ़ी की थर्मास के लिए फिर एक बार ठेले पे गया. मैं अपनी जगह पे जाके बैठा. निखिल ने थर्मास से कॉफ़ी निकाली, 2 कप निकाले, गुड डे का पूड़ा, सब कुछ प्लेट में लाकर, एक स्टूल लेकर, एक एडिशनल स्टूल लेके आया वो, और हम दोनों मस्त कॉफ़ी लेते हुए हमने दिवाली मनाई. वसुबारस, राजा और बाजा, ऐसे नामकरण उनका करके मुझे पता ही नहीं था कि आज मेरा भी नामकरण होगा. अशा काही विचारात अजय बुडाला होता. तेवढ्यात निखिलचा आवाज, दादा लीजिए ना कॉफ़ी. कॉफ़ी घेतली. अजयने पहिला घोट घेतला. त्याला त्याच्या सुजयच्या हातची कॉफ़ी आठवली. अर्थात निखिलच्या कॉफीमध्ये प्रेमाचा तो ओलावा होता, पण सुजयसारखी कॉफी पुन्हा आयुष्यात नाही मिळाली. त्याच्यामुळं कुठेही कॉफी घेताना मन चर्र व्हायचं अजयचं. त्याला सुजयची आठवण व्हायची. त्याची ती फेसाळलेली कॉफी, त्याची ती प्रेमाने कपातनं ती उतू जाईल की काय असं वाटायचं, इतकी ती भरून प्रत्येकाला द्यायची. देण्याची दानत कशी असावी हे ते सुजयकडनं तो शिकला होता. परंतु स्वभाव, अजयचा स्वभाव तसा इतका सढळ नाही राहिला, कारण काटकसरीत आयुष्य जगणं हे त्याच्या सवयीचं होऊन गेलं होतं.
तशी निखिलने दोघांमध्ये 3 कप कॉफी आणली होती. अजयने मस्त कॉफीचे गुटके घेतले आणि त्याच्याबरोबर निखिल देईल तेवढी सगळी बिस्किटं खाल्ली. निखिलने फक्त नावाला 2 बिस्किटं खाल्ली. निखिलला माहीत होतं की अजय त्याचा दादा सकाळी नाश्ता करत नाही. नाश्त्यामध्ये जे पैसे जातील ते वाचवतो आणि त्याच्या त्या लाडक्या राजा आणि बाजाला खाऊ घातल्याशिवाय तो येत नाही हे निखिलने जाणलं होतं. गप्पांच्या ओघात सगळंच काही निखिलला या दादाने सांगितलेलं नव्हतं. पण अजय दादा म्हणजे त्याचं सर्वस्व होऊन गेला होता. फक्त 4 दिन का सहवास. लोक कहते हैं जिंदगी 4 दिन की है. खरंच हे 4 दिवसच मी पण या निखिलच्या सोबत जीवन जगलो असं अजय मनातल्या मनात पुटपुटला. अजयची सगळी ही अधूनमधून विचार करण्याची लकब निखिलला एव्हाना माहीत झाली होती. कॉफीचे कप विसळण्यासाठी निखिल उठला. अजयने त्याला थांबवलं. आज ये काम दादा करेगा. दिवाली के दिन तुझे मेरा कप धोने नहीं लगाऊंगा. असं हक्काने सांगत अजयने ते 3 कप उचलले. कपसुद्धा त्यांनी घरनं आणले होते. तेच व्यवस्थित त्यांनी विसळून टाकले. अजयने ते विसळलेले कप त्या ठेल्यावर नेऊन ठेवले. नंतर आणलेल्या बॉक्समध्ये निखिलने ठेवले. आणि दिवाळीचा हा पहिला दिवस, त्या मित्राचं पार्सल प्रेझेंट घेऊन निखिल असं हाक मारत अजय दादा त्याचा निरोप घेऊ इच्छित होता. ऊन तापत होतं. त्याला मंदिरात जायची घाई झाली होती. त्यातून दीपावली आहे हे समजल्यावर साहजिकच त्याला आईवडिलांची आठवण झाली. त्यांनी साजरी केलेली दिवाळी आठवली. त्याच्या भावांच्या सोबत उडवलेले फटाके, ते आनंदाचे क्षण, तो सकाळचा आईवडिलांच्या सोबतचा फराळ, त्या आईच्या हातचे दिवाळीचे पदार्थ, त्या पदार्थांची अजूनही जिभेवर रेंगाळणारी चव. तिच्यानंतर परत तसे पदार्थ दिवाळीत कुठेही खायला मिळाले नाही. अर्थात अजयने कधी नंतर दिवाळीच केली नाही. कसली दिवाळी हो? जन्मदातेच जेव्हा तुम्हाला सोडून निघून जातात त्याच्यानंतर मला नाही वाटत की सच्च्या मुलांच्या जीवनात काही सण उरतात. हां ठीक आहे, पुढचा काही दुवा असेल, आपल्या मुलाबाळांसाठी माणूस दिवाळी साजरी करतो, त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद बघतो आणि काही गोष्टी विसरलो असं दाखवत दाखवत तो आयुष्य जगतो. पण हा मनात लागलेला जो सल असतो ना, जन्मदात्यांच्या सोबत साजरे केलेले क्षण आणि त्याच्या आठवणी, या कधीही मनातनं पुसून टाकता येत नाहीत. त्याच्यामुळं डोळे जास्त भरून येणं आणि मग डोळ्यातनं आसू आल्यानंतर निखिलला त्रास होणं हे टाळण्यासाठी अजयने तिथून काढता पाय घेतला. मोठ्या प्रेमाने त्यांनी दिलेलं शर्ट आणि पॅन्ट, ते पार्सल त्यांनी पिशवीत टाकलं. निखिलने एकच सांगितलं, साहब जी, भले 2-3 दिन आप यही ड्रेस पहनो, लेकिन होटल के मालिक को जब मिलने जाओगे पाड़वा के दिन नया ड्रेस पहन के जाना. शुभम भवतु. कुछ न कुछ अच्छा ज़रूर होगा. दादा, आपका ज़रूर कल्याण होगा. मुझे विश्वास है और मैंने बड़े प्यार से आपको ये ड्रेस दिया है. निखिल एवढंच म्हणाला. अरे निखिल, अजय एवढंच म्हणाला त्या निखिलला, अरे निखिल, आयुष्यात इतक्या प्रेमाने माझ्याशी कोणी वागलं असेल सुजयनंतर तर तो फक्त तूच आहेस. आणि तू हे जे काही प्रेम दिलं आहे ना, ते माझ्यावरचं कर्ज आहे. भेळेचं बिल न घेणं, प्रेमाने घरनं कॉफी आणून पाजणं, हे कर्ज नाही रे. तू जे प्रेम दिलं आहेस ना, ते कर्ज आहे. तू जी भेळ दिली आहेस ना, ते फेडू शकतो मी. तू कॉफी पाजली आहेस ना, ते सुद्धा कर्ज आहे, कारण ती घरची तुझ्या बायकोच्या हातची कॉफी आहे. ही न फिटणारी जी कर्जं असतात ना, ती मला फेडायची पण नाहीत रे निखिल. या ऋणातच मला राहायचं आहे. आणि होता होईल तेवढा हा दादा जेव्हा सेटल होईल, त्याचं जीवन जेव्हा रस्त्यावर व्यवस्थित चालायला लागेल ना, त्यानंतर पहिली नजर माझी फक्त निखिलकडं असेल. या ठेल्यावरनं तुझं छोटंसं हॉटेल व्हावं, याच तुला मी दिवाळीच्या सदिच्छा देतो. इतकं कसा तरी गहीवर दाटून आलेला रोकत रोकत अजय बोलला आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला. काढता पाय म्हणजे भावना एकमेकांच्या समजतात अशा त्या रेषेपर्यंत तो आलेला होता. निखिलशी एक असे अजीबसे बंध त्याचे जुळत चालले होते.
आणि या भरल्या जगात इतक्या मोठ्या गर्दीत तो ज्या रस्त्याने जातो तिथून जाणारी हजारो माणसं तो बघत असतो. शेकडो दुकानांकडे तो पाहत पाहत जातो. अनंत आठवणी मनामध्ये रेंगाळत असतात आणि भावनांचा कल्लोळ विचारू नका. स्वतःच्या जीवनाबद्दलचे अनंत विचार, त्यामध्ये कधीकधी तो फ्लॅशबॅकला जातो. तसाच आज निखिलचा निरोप घेऊन रस्त्याने जाता जाता त्याला अजून एक दिवाळी आठवली. मुंबईतली मानसीच्या घरी साजरी केलेली दिवाळी. अचानक कंपनीचं काम घेऊन तो मुंबईला गेलेला आणि सहज त्यांनी त्या काळात फोन केलेला. ती पण बोलली, अरे सणाच्या दिवशी तू इकडे माझ्या गावात आलायस आणि मग असा बाहेरचं नको जेऊस, बाहेरचं खाऊ नकोस, ये माझ्या घरी, आई पण वाट बघते आहे. म्हणून मी मोठ्या प्रेमाने बोलवल्यावर तिच्यासोबत तिच्या आईच्यासोबत जी दिवाळी साजरी केली ते क्षणसुद्धा अजून आठवतात. खूप प्रेमाने तिने पण औक्षण केलं होतं. खूप प्रेमाने तिने आणि तिच्या आईने बनवलेला फराळ आम्ही तिघांनी मिळून खाल्ला होता. खूपच प्रेमाने त्यांनी मला दुपारचं जेवण जेवू घातलं होतं आणि रात्रीच्या फ्लाईटनी मला निघायचं होतं. असं सगळ्या अजयला त्या आठवणी आल्या आणि तो स्वतःशीच या आठवणींशी बोलत बोलत तो त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचला. त्या मंदिरात, त्याचं ते लाडकं मंदिर, ज्या ठिकाणी सगळ्याच देवांच्या मूर्ती त्याला पाहायला मिळाल्या. नॉर्थ इंडियामध्ये असं एखादं देऊळ असू शकतं या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आणि असं त्याला काही माहीत नव्हतं हे मंदिर. सहज जाता येता रस्त्यात त्या मंदिरावरनं तो गेला आणि अचानक पावलं त्याची आतमध्ये वळाली. माणसाच्या मनामध्ये वादळं असली आणि त्याला जर शेअर करण्यासारखं कोणी नसेल तेव्हा या देवाशिवाय पर्याय नाही, तेव्हा या मंदिराशिवाय पर्याय नसतो हे त्याला नक्की माहिती आहे. आणि थोडंसं सश्रद्ध मन घेऊन पाकिटामध्ये आपल्या आईचा फोटो आणि समर्थांचा फोटो, दत्तराजाचा फोटो, असा त्यांनी आयुष्यभर जतन केलेलं पाकिटं बदलली गेली पण त्यांनी ते फोटो आहेत तसे परत त्या पाकिटात रिप्लेस केले. असं अजयचं जीवन. त्याच्यामुळं सश्रद्ध मनाने तो त्या मंदिरात गेला. या सगळ्या आठवणी मनामध्ये रेंगाळत होत्या. चला दर्शन घेऊयात, दीपावलीचा पहिला दिवस, त्या देवाकडं साकडं घालूयात, पाडव्याच्या दिवशी काहीतरी जीवनाची नवी सुरुवात होऊ दे. म्हणून त्यांनी त्या मंदिरातल्या प्रत्येक मूर्तीचं, गणरायाचं, खंडेरायाचं, दत्त महाराजांचं, श्री स्वामी समर्थांच्या तस्विरीचं, श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या तस्विरीचं, अशा अनेक तस्विरी, शंकर पार्वती, कुठले देव त्या मंदिरात नाहीत असं नाही. मूर्त्या तशाच होत्या, 10-12 मूर्त्या आणि बाकीची सगळी फोटो. म्हणजे अख्खा सनातन त्या मंदिरामध्ये फोटोंच्या, तस्विरींच्या स्वरूपात लावलेला होता. त्यामुळे एक वेगळी प्रसन्नता वाटायची. येणारा प्रत्येक भक्त अगदी अलगदपणे घंटानाद करायचा. त्यामुळे त्या पवित्रतेला अजूनच एक वेगळा रंग चढायचा. तिथल्या सकारात्मकतेला अजून एक वेगळा रंग यायचा आणि मनामध्ये वेगळ्याच लहरी उत्पन्न व्हायच्या. कोणतेही मागचे आपले कटू क्षण आठवणीत यायचेच नाहीत. पुढं काहीतरी सकारात्मक होणार आहे अशाच भावना त्या मंदिराच्या परिसरात निर्माण व्हायच्या. आणि मग ही सकारात्मकताच अजयला ऊर्जा देऊन जायची. त्याला तिथं बसायला आवडायचं. आणि तसंही त्या मंदिरात कुणाला जास्त वेळ बसण्यास बंधन नव्हतं. कारण मुख्य सभामंडप, गाभारा आणि बाजूची जी जागा होती त्यालाही त्यांनी पत्र्याचं शेड केलेलं होतं. व्यवस्थित झाडांची सावलीसुद्धा असायची आजूबाजूला. त्यामुळे एक वेगळा असा थंडावा, प्रसन्नता त्या मंदिरात नक्की मिळायची. निखिलकडं जास्त बसू शकला नाही अजय, कारण त्याला रडू यायला लागलं होतं. मिळणाऱ्या भरभरून प्रेमामुळं, ज्याला काहीच मिळत नसतं, ज्याचे सगळे पाश तुटलेत, त्याला जेव्हा असं काही मिळतं तेव्हा त्याची अवस्था कदाचित अशीच होत असते. तशीच अवस्था अजयची झालेली. आणि आपल्या डोळ्यातलं पाणी, आपल्या चेहऱ्यावरचं दुःख हे बघून निखिलचा दिवस वाईट जाऊ नये, त्याची आता धंद्याची वेळ आहे, म्हणून अजयने तिथनं काढता पाय घेतला होता. हा काढता पाय घेणं, त्याच्यामागं त्याच्या भावना, त्याचं प्रेम, त्याचं निखिलविषयी असलेलं मनामध्ये एक उच्च स्थान, या सगळ्या गोष्टी होत्या. मंदिरामध्ये दर्शन घेऊन अजय थोडासा स्थिरावला आणि त्याला प्रसन्न वाटू लागलं. त्याने ठरवलं, आता आपण इथून 4-4:30लाच निघायचं. भूक हा प्रकार थोडासा मरून गेला होता असंच अजयचं म्हणणं आहे. कारण आहेत ते पैसे जपून वापरणं आणि लागूपुरतं खाणं. शेवटी जीवन म्हणजे काय हो? भरपेट खाणं, मग मौज मस्ती, हे दिवस कधीच संपले होते. केलं ना, तेही केलं. मग आज
जी वेळ आली आहे त्या वेळेला सामना करताना आपल्याला थोडासा आपल्या स्वभावात बदल नक्की करावासा गरजेचं असतं हे अजयला पटत होतं. आणि म्हणूनच तो त्याच्या पद्धतीने सगळं काही जगण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःची उमेद खचू देत नव्हता. आणि आता तर त्याला एक छोटा भाऊ पण भेटला होता. त्या छोट्या भावाच्या सोबत संगतीमध्ये आणि जर आपलं काम झालं तर त्यानंतर काहीतरी दिवस बदलतील या आशेवर अजय मस्तपैकी 3 ते 4 तास त्या मंदिराच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये बसून तिथून एक नवी ऊर्जा घेऊन तो पुन्हा निघाला त्याच्या त्या ठिय्याकडे. पण ठिय्यावर जाण्यासाठी अजून खूप अवधी होता. म्हणून त्याची अजून टाईमपास करण्याची वेगवेगळी ठिकाणं त्या ठिकाणी तो रमणार होता. अजयचं आयुष्य खूप विचित्र आयुष्य चालू होतं. कधीकधी तो स्वतःच्या आयुष्यात असा डोकावायचा आणि एन्जॉय केलेले सगळे दिवस आठवायचा. तेव्हा त्याला खूप असं हरखून गेल्यासारखं व्हायचं. आतल्या आत तो तसा आनंदित पण व्हायचा. पण आजच्या दिवसांना ही अशी का वेळ यावी असा पुन्हा त्याच्या मनात प्रश्न यायचा. आणि संयम, रागावर ताबा किंवा जे काही मनात घेतलं त्याच्यापासून आपण आपल्या मनाला परावृत्त करू शकलो नाही. थोडक्यात जीवनात आपण हारलो की काय अशी भावना त्याला पुन्हा त्रास द्यायची. असा सगळा भावकल्लोळ मनात घेऊनच त्याने आजूबाजूला पाहत पाहत आपल्या ठिय्याकडं कूच केलं. रस्त्यातनं जाताना काही दुकानांच्या पुढे त्याला फटाक्यांची आतषबाजी होताना दिसली. मनात विचार आला की त्या मुक्या प्राण्यांना काय होत असेल, त्यांनी कुठे आश्रय घेतला असेल, त्यांना या फटाक्यांचा त्रास होत असेल का. म्हणून पुन्हा राजाबाजा हे डोळ्यासमोर तरळले. आणि लवकर आपण आपल्या ठिय्यावर जाऊन त्यांना भेटावं का, ते कुठं आहे त्याचा शोध घ्यावा की काय असं म्हणून त्याची पावलं त्याच्या ठिय्याकडे गेली. त्याला राजा आणि बाजाला भेटायचं होतं. राजा आणि बाजालाच त्यांनी निखिलने दिलेलं प्रेझेंट दाखवायचं होतं. त्यांना सांगायचं होतं, एकच ड्रेस घालण्याचे दिवस संपले रे राजा, संपले रे बाजा, कदाचित चांगले दिवस येतील. ज्या पद्धतीने अजय निखिलला बोलला, ज्या पद्धतीने निखिलच्या बाबतीत त्याच्या मनात भावना निर्माण झाल्या की निखिल को इस ठेले से होटल बनाने तक पहुंचाना है अगर मेरी ज़िंदगी सेटल हो गई तो. मित्रांनो, अजयचं मन तसं मोठं. स्वतः एक वेळ जेवेल पण लोकांच्या दुःखात नेहमी सहभागी होण्याचा अजयचा स्वभाव. आणि हा न सांगता लोकांना कळायचा. त्यामुळे त्याची जनप्रियता तर खूप होती. पण आज त्यांनी स्वतःहून त्यांनी सर्व पाश तोडले होते. एकच विचार की माझ्यावर जो लागलेला धब्बा आहे त्याच्यामुळं तुम्हाला माझी ओळख सांगताना लाज वाटली आणि मग ते बघणं मला खूप जड जाईल. त्याच्यामुळं पाश कुठलेच नको. समजून घेणारेच पाश फक्त याच्यापुढं निर्माण होतील आणि समजून घेणाऱ्यांच्याशीच हा अजय नातं ठेवेल असं ठामपणे त्यांनी मनाशी ठरवलं होतं. आज तरी त्याच्या दृष्टिपथात फक्त 2च नाती होती, एक निखिल आणि दुसरी मानसी. मानसीच्या सोबतची दिवाळी आता या आठवणीतच 3-4 दिवस जातील. कारण तो क्षणसुद्धा खूप अनमोल होता. हृदयाच्या कप्प्यात त्यांनी त्या दिवशीचं मानसीच्या चेहऱ्यावरचं हास्य, तिच्या डोळ्यातला आनंद हे सगळं अनुभवलं होतं. काही गोष्टी न बोलता पण समजतात. अफाट प्रेम तेव्हा त्या दिवशी त्याच्या नजरेत, मानसीच्या नजरेत या अजयला मिळालं होतं, दिसलं होतं, पाहिलं होतं. आणि त्याच दिवशी एक अनामिक नातं त्या नजरेतला ओलावा बघून निर्माण झालं होतं. तिथून निरोप घेऊन निघताना खरी दिवाळी साजरी झाली होती. कारण अजय निघताना कोणीतरी रडतंय, कोणीतरी त्या विरहाच्या अग्नीत होरपळणार आहे. तुझी आठवण येत राहील असं मनातल्या मनात म्हणतंय. ओठातून शब्द बाहेर नाही आले तरी ती नजर खूप काही सांगतेय हे अजयला त्या दिवशी जाणवलं होतं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच अजयचं आणि मानसीचं एक वेगळं नातं, जगामध्ये अशी नाती फार कमी असतात, असं एक अनामिक नातं त्याच दिवशी निर्माण झालं होतं. आणि म्हणूनच त्याला वसुबारस हा दिवस आवडतो. अचानकपणे त्याला फटाक्यांच्या आतषबाजीने आज पहाटे जाग काय आली आणि मग त्याने आपल्या मित्रांचं नामकरण केलं, चहा घेतला आणि त्यांना खाऊ पिऊ घालून अजय जेव्हा निघाला तेव्हा त्याला या दिवाळीची चाहूल रस्त्याने जाताना पण लागत होती. अशा पद्धतीने तो जगलेली ती दिवाळी
त्याने जगलेले ते आई-वडिलांच्या सोबत, भावांच्या सोबत साजरे केलेले दिवाळीचे सण, ह्या सगळ्या गोड आठवणी घेत घेत, गोड फराळ जरी त्याने केलेला नसला, तरी निखिलच्या घरची ती कॉफी आणि त्याने प्रेमाने आणलेली गुड डेची बिस्किटं त्याचा दिवस खरंच चांगला करून गेली. पाहूयात अजयचे राहिलेले 3 दिवस दिवाळीचे कसे जात आहेत. या 3 दिवसात त्याला काय अनुभव मिळत आहेत. हे वाट बघायचे 3 दिवस, यामध्ये त्याची आणि निखिलची भेट होते का? त्यांची चर्चा अजून पुढे जाते का? निखिलच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे त्या निखिलला मिळतात का? अजय थोडा बोलका होऊ शकतो का त्याच्यासमोर? त्याने आता त्याच्याशी दादा म्हणून नातं निर्माण केलं आहे. हा दादा मनातनं मोकळा होईल का? निखिलच्या समोर तो काही सांगेल का? नक्की त्याच्या जीवनात काय घडलं आहे हे तुम्हाला पण समजेल का? वाट पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं.